जी एक संघटना आहे त्या संघटनेबद्दल मला मुंबईमध्ये शमीबाईंनी मला सगळी माहिती दिलेली होती. त्यामुळे पहिलं पत्र जर मी तुम्हाला जिल्हा अध्यक्ष म्हणून पुन्हा दिला असेल तर आप्पा आपल्याला दिलेला आहे. त्यामुळे मला खूप आनंद होतो. आज या ठिकाणी आमचे भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष साहेब आहेत. जिल्हाध्यक्ष साहेब, आम्ही महाराष्ट्राच्या आपल्या अध्यक्ष साहेबांना मुंबईमध्ये आम्ही भेटलो होतो. आप्पाजी होते, बाकी शोभाताई होत्या, बरेचसे मंडळी होते, अशोक गायकवाड साहेब होते आणि आम्ही त्यांच्यापुढे मागणी केलेली होती, जर देशामध्ये आपली युती असेल तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा एनडीए सोबत भारतीय जनता पार्टी, विशेषतः भारतीय जनता पार्टी बरोबर आम्ही तुमच्याबरोबर आहोत. त्यामुळे तुम्ही आमच्या कार्यकर्त्यांना मान सन्मान देण्याचं काम केलं पाहिजे, खरं पाहिजे. मी आज या ठिकाणी सांगतो साहेब, जर तुम्ही आमच्या नेत्याला आपण तिकीट युतीमधून जर तिकीट नाही दिलं तर तुमचं सुद्धा भवितव्य आमच्या हातामध्ये आहे, हे तुम्ही लक्षामध्ये ठेवा. कारण मी महाराष्ट्राचे आपले धुळ्याचे आमदार साहेब होते, आमदार साहेब सुद्धा आम्हाला त्या दिवशी आम्हाला भेटले तर त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की आज जे मी निवडून आलेलं आहे ते फक्त आणि फक्त आपणच्या वचन दिलेलं आहे की मी निश्चितपणे धुळ्यामध्ये आपणच्या बाबतीमध्ये मी निर्णय घेतल्याशिवाय राहणार नाही. आता एक बाजू तर तुमची क्लिअर झालेली आहे आमदार साहेबांच्याकडून, दुसरी बाजू आपण पैलवान आहात आणि पैलवानाचा शब्द कधी खोटा आणि कधी त्याची तालीम पण आहे. तालमीचा वस्ताना कधी एक टप्पा तालमीचा वस्तानच असतो. तुम्ही भारतीय जनता पार्टीचे धुळेचे वस्ताद आहे आणि त्या वस्तादाने आमच्या